अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 26. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात, अन्या, हे बघ, इथेच एक कॉफी शॉप आहे आणि आपण इकडे तिकडे फिरत बसलोय. चल आपण आतमध्ये जाऊ, रेवा समोर बोट करून बोलली. तशा त्या दोघी कॉफी शॉपमध्ये गेल्या. त्या दोघी अजूनही गप्पा मारतच आत जात होत्या. तेवढ्यात अन्या सोबत बोलत तिच्याकडेच बघत चालत असणारी रेवा जोरात कोणाला तरी धडकली. तेव्हा तिच्या कपाळाला जोराची धडक बसलेली, म्हणून तिने आपलं कपाळ सोडत ज्या व्यक्तीला धडकली आहे त्याला थोडं रागातच मान वर करून पाहिलं, कारण तो तिच्यापेक्षा थोडा उंच होता. त्याला बघून तिने आपले डोळे चोळले व पुन्हा त्या व्यक्तीला पाहिलं व ती त्याला आ वासून बघतच राहिली. पण ती व्यक्ती मात्र वैतागूनच रेवाकडे बघू लागली. तर आत्तापासून पुढे ये, आंधळा आहेस का? तुला दिसत नाही का? लागलं ना मला? ती आपलं कपाळ चोळत त्या व्यक्तीकडे वैतागून बघत बोलली. एक्सक्यूज मी मिस, मला दिसतं, पण तुम्ही एकदा तुमचे डोळे चेक करून घ्या, असं माझं सजेशन आहे. कारण मी तुम्हाला धडकलो नाही, तुम्हीच मला येऊन धडकला आहात. आणि हो, माझ्याशी सभ्य भाषेत बोलायचं, समजलं? तो समोरचा व्यक्ती बोलला आणि रेवाने चिडूनच त्याच्याकडे पाहिले. ओ मिस्टर, माइंड युअर लँग्वेज. आणि तुमचं सजेशन घ्यायची मला काही गरज नाही. तसंही माझे डोळे ठीकच आहेत, रेवा फणकारून बोलली. आणि अन्याने या दोघांची टसन बघून डोक्यालाच हात लावला. तुमचे डोळे ठीक असतील तर मग एक काम करा, जरा पुढे बघून चालत जा, म्हणजे पुन्हा कुणाला असं धडकणार नाही आणि स्वतःच्या चुकी दुसऱ्यावर लादणार नाही. तो समोरचा व्यक्ती रेवाला तेवढाच ठणकावून बोलला. लिसन, मी पुढे बघून चालेन किंवा मग मागे बघून चालेन, तुम्हाला काय करायचं? माझे डोळे आहेत, माझे पाय आहेत, मी कशीही चालेन, रेवा बेफिकीरपणे बोलली आणि अन्याने नकारार्थी मान हलवली. ओके डन, मग एक काम करा, इथे उगाच माझ्यासोबत भांडत बसण्यापेक्षा समोर जो रस्ता आहे ना तिथे जाऊन तुमचा हा प्रयोग करा. तसंही मला तुमची ही फालतू बडबड ऐकण्यात काहीच रस नाही आणि माझा मित्र तिथे आतमध्ये माझी वाट बघत आहे, ती व्यक्ती रागाने बोलली. आणि रेवा काही बोलणार याआधी अन्याने तिला थांबवलं व स्वतः त्या दोघांच्या मध्ये पडली. हे बघा, यामध्ये तुमची काहीच चुकी नाही. ते तर आम्हीच गप्पा मारत येत होतो, त्यामुळे आमचं तुमच्याकडे लक्षच नव्हतं, म्हणून ती तुम्हाला धडकली. तिच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण आता हा विषय सोडून द्या व उगाच भांडत बसू नका, अन्या त्या व्यक्तीला बोलली. आणि तेव्हा कुठे त्याने अन्याकडे पाहिलं. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले व त्याला काय बोलायचं काहीच सुचत नव्हतं, कारण तो मॉन्टी होता आणि आतमध्ये अविनाश होता. जर अन्याने त्याला पाहिलं तर तिला शंका येणार की अवी हाच तिचा फ्रेंड अविनाश आहे, म्हणून त्याने काहीतरी प्लॅन करायचा ठरवला. त्याने आता माघार घेऊन अवीला अन्य आल्याचं सांगायला जायचं ठरवलं. इट्स ओके अँड सॉरी, मी पण तुम्हाला खूप बोललो, असं बोलून तो सरळ सरळ निघून गेला. अगं, हा स्वतःला समजतो कोण? थांब, मी त्याला सोडणार नाही, रेवा तणतणत बोलली. तेव्हा अन्याने तिच्यासमोर बस्स म्हणून हात केला. रेवा, बस झालं हं, आता झाला तेवढा तमाशा, खूप झाला. तेव्हा जर आता तुला कॉफी प्यायला आतमध्ये जायचं असेल तर तू त्यांना काहीही बोलणार नाहीस, नाहीतर आपण सरळ घरी निघून जाऊ. मी तुला घरी गेल्यानंतर कॉफी करून देते, अन्या थोडी रागावून बोलली. आणि तेव्हा कुठे रेवा शांत झाली. तिने होमध्ये मान डोलावली व गपगुमान अन्याच्या मागे कॉफी शॉपमध्ये जाऊ लागली, कारण तिला आज काहीही करून अवी व अन्याची भेट घडवून आणायची होती, म्हणून ती शांत बसली, नाहीतर आज तिथे राडा झाला असता. अरे अविनाश, उठ उठ, तुझा मास्क कुठे आहे? तो पटकन घाल, मॉन्टी पळतच आत येऊन बोलला. अरे तुला काय झालं? तू असा भूत पाहिल्यासारखं का करत आहेस की इथे भूकंप येणार आहे? मोंटी त्याला असं खुर्चीवरून उठ म्हणत आहे हे बघून तो बोलला. अरे तुला सांगितलं तर तुझी पण अवस्था माझ्यापेक्षा बिकट होईल, तेव्हा माझं ऐक आणि पहिल्यांदा तुझा मास्क घाल बरं, मॉन्टी गडबडीने बोलला. अरे पण का? इथे काय अन्य आली आहे का? अवी थोडा चिडूनच बोलला. हो, वहिनी आली आहे आणि तिच्यासोबत भूकंप पण घेऊन आली.
आणि तुझं सत्य जर तिला समजलं तर तो भूकंप आपल्या दोघांवर बरसेल. मी आता बाहेरून डेमो बघून आलोय, मोंटी बोलला आणि अवीने लगेच आपल्या खिशातून मास्क काढला आणि आपला चेहरा कव्हर केला. काय अन्या, ती इथे आली आहे? पण इथे कशी काय? हा तर त्या दोघींचा नेहमीचा रस्ता नाही आहे. अवी विचार करत बोलला आणि तेवढ्यात त्याच्या फोनवर मॅसेज टून वाजली. त्याने पाहिले तर रेवाचा मॅसेज होता. हाय अवी, तू कुठे आहेस? आम्ही तुझ्या ऑफिस एरियातच आलो आहे. जर तुला वेळ असेल तर आम्हाला म्हणजे तुझ्या अन्याला भेटायला येशील का? असा रेवाचा मॅसेज आलेला होता आणि तो मॅसेज पाहून अवीच्या ओठांच्या कड्या रुंदावल्या. पण हे कोणाला दिसलं नाही, फक्त मलाच दिसलं, कारण त्याने मास्क लावलेला होता. अवीने समोर पाहिलं तर अन्या आणि रेवा आत आलेल्या व त्या दोघी त्यांच्या समोरच बसल्या होत्या. अन्याचे लक्ष तिकडे नव्हतं, पण रेवाचं लक्ष अवी व मोंटी बसला होता तिथे गेलं आणि तिथे मोंटीला पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तेव्हा तिने त्याच्या बाजूला पाहिलं तर तिथे अवीला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. हे हाय अवी, तू इथे कसा काय? रेवा अवीच्या जवळ जात बोलली. तेव्हा बाहेर लक्ष असलेल्या अन्याने रेवाकडे पाहिलं आणि आता तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या, कारण ती ज्या दिशेला जात होती तिथे तो मगाचा मुलगा होता. आताही त्याच्याशी नक्की भांडण करणार असा विचार करून अन्याने आपले डोळे मोठे केले व ती तिच्याकडे जाणार एवढ्यात तिला तिथे अवी दिसला. तेव्हा ती जागीच थांबली. त्याला बघून तिला आता धड पुढेही जाता येईना व मागेही. ती तिथेच मठ्ठासारखी उभी राहिली. अगं अन्या, इथे ये ना. तू सकाळपासून अवी भेटला नाही म्हणून नाराज होतीस ना? तर हा बघ, तो तुला भेटलाच. रेवा बोलली आणि अन्याला आता काही सुचेना. तिला आता आपण इथून कुठेतरी पळून जावावं असं झालेलं होतं. अगं ये ना, तिथेच काय उभी आहेस? रेवा बोलली आणि तेव्हा कुठे ती तिथे गेली. तेव्हा रेवा अवी जवळच्या खुर्चीवरून उठली व मॉन्टीजवळ बसली आणि तिने बाजूला पाहिलं तर तिचे डोळेच विस्फारले व ती आवासून त्याच्याकडेच बघू लागली. तसं मॉन्टीनेही तिच्याकडे रोखून पाहिलं व त्याने तिला बॉक्स टाईप स्माईल देऊन तो कॉफी पिऊ लागला. हा इथे कसा काय? हा अवीचा मित्र आहे की काय? जर हा त्याचा मित्र असला तर मगाशी मी याच्याशी उगाच भांडले. माझं याच्यासमोर फर्स्ट इम्प्रेशन वाईट पडलं ना. रेवा त्याच्याकडे बघून बळेच हसली आणि तिने अन्याकडे पाहिले तर ती खाली मान घालून आपल्या बोटांचे खेळत होती. हे पाहून रेवाला समजलं की ती घाबरली आहे. अगं अन्या, असे गप्प का बसली आहेस? अवीला विचार ना. रेवा मुद्दामहून अर्धवट वाक्य बोलली. क क क- काय का, का काय विचारू? अन्याने रेवाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. अगं तेच जे तू त्याला सकाळी विचारणार होतीस ते. रेवा बोलली आणि अन्याला समजलं की तिला काय विचारायचं आहे. पण आता तिला खूप मोठा प्रश्न पडलेला की त्याच्याशी कसं बोलायचं, म्हणून ती मनातच शब्दांची जुळवाजुळव करत होती. तेवढ्यात रेवाचा पुन्हा आवाज आला आणि अन्याने घाबरूनच अवीचा हातच हातात धरला. पण तिच्या या कृतीने अवीला मात्र खूप आनंद झाला. त्याने डोळे मिटून तिच्या नाजूक हातांचा त्याच्या हाताला होणारा कोमल स्पर्श अनुभवला. तेव्हा त्याला त्याच्या हाताला करंट लागल्यासारखं झाला व त्याने दचकून डोळे उघडले, कारण अन्याने त्याचा हात सोडलेला व ती घाबरून इकडे तिकडे बघत होती. "त त त- ते 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 मला तुमच्या हाताची जखम बघायची होती, म्हणून मी तुम्हाला न विचारता ती बघत होते." अन्याने त्याचा हात पकडण्यामागचं स्पष्टीकरण दिलं. ते ऐकून अवी गालात हसला व त्याने आपला हात पुढे केला. तेव्हा अन्याने न समजून अवीकडे पाहिलं तर त्याने डोळ्यानेच तिला जखम बघ म्हणून खुणावलं. तिने जखम पाहिली तर त्याच्या तळ हातावर त्या जखमेची एक आडवी रेस तिला दिसली. ते पाहून तिचे डोळे पाणावले व तिने अलगदपणे त्याच्या जखमेवरून हात फिरवला व अस्पष्ट आवाजात अवीला सॉरी बोलली. पण कशासाठी? अवीने प्रश्न विचारला. माझ्यामुळे हे सर्व झालं म्हणून, अन्या बोलली आणि त्यांचं हे संभाषण ते दोघे कान देऊन ऐकत होते व त्यांच्याबरोबर ती कोपऱ्यात टेबलवर बसलेली व्यक्ती पेपराचे आडून हे सर्व बघत होती. त्या दोघांना बोलताना पाहून त्याला खूप राग येत होता, पण त्याने आपला राग कंट्रोल केला
व त्या दोघांना रोखून बघू लागला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं, काय होईल पुढे? कोण असेल ती तिसरी व्यक्ती? हे जाणून घेण्यासाठी ही कथा पाहत राहा. आणि ही कथा कशी वाटते ते कमेंटमध्ये पण सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.